नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळूयाच्या काही ठळक घडामोडींकडे. महाशिवरात्री निमित्त शंकर मंदिरात दर्शनासाठी लोटली भक्तांची एकच गर्दी. वोट फॉर मोदी, नोट फॉर मोदी उपक्रमास ठाण्यात झाली सुरुवात. आणि अन्न आणि औषध प्रशासनानं टाकलेल्या धाडीत जप्त केल्या नकली कोको पावडरच्या 169 बॅग. कैलास राणा, शिवचंद्रमौळी, फणींद्र माथा, मुकुटी झळाळी, कारुण्य सिंधू भवदुःख हारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. आज महाशिवरात्र. माघ कृष्ण चतुर्दशी ही तिथी महाशिवरात्र म्हणून पाळली जाते. या दिवशी उपवास केला जातो. भगवान शिवाची आराधना आणि प्रार्थना करून दुसऱ्या दिवशी व्रताची सांगता करण्यात येते. पृथ्वीवरील 1 वर्ष म्हणजे स्वर्गलोकातील 1 दिवस. शंकर रात्रीच्या एका प्रहरी विश्रांती घेतो. शिवाच्या या विश्रांती घेण्याच्या काळालाच महाशिवरात्री असं म्हणतात. आजच्या दिवशी शिवभक्त शंकराच्या मंदिरात जाऊन शंकराच्या पिंडीवर बेल, दूध, फळं वाहून मनोभावे त्याची पूजा करतात. आजच्या दिवशी ठाण्यातील अनेक शिवमंदिरांमध्ये भाविकांची एकच गर्दी झालेली दिसून आली. ठाण्यातील प्राचीन असलेल्या कोपिनेश्वर मंदिरात देखील शिवभक्तांनी दर्शनासाठी मोठी रांग लावल्याचं चित्र बघायला मिळालं. पहाटेपासूनच मंदिराचा परिसर गर्दीनं फुलून गेला होता. शंकराच्या पिंडीवर बेल, दूध, फुलं वाहून त्याची पूजा करण्यात आली. मंदिर परिसरात सुरेख अशा रंगबिरंगी रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ, सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. ठाणे महापालिकेतर्फे जनहितार्थ प्रसारित. आवाज माझा पहा आता YouTubeवर देखील. भारतीय जनता पार्टीच्या वतीनं ठाण्यातील सावरकर नगर इथे वोट फॉर मोदी, नोट फॉर मोदी असा अभिनव उपक्रम राबवण्यात आला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचून मोदींचा प्रचार करणं आणि लोकांकडून स्वेच्छेनं वर्गणीच्या स्वरूपात पैसा गोळा करणं हा होता. त्याचबरोबर यावेळी भाजपाकडून कार्यकर्त्यांची सदस्य नोंदणी करण्यात आली. हा कार्यक्रम 3 आठवडे चालणार असून माजी आमदार संजय केळकर यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी त्यांच्याबरोबर भाजपाचे ठाणे शहर उपाध्यक्ष हरी मेजर उपस्थित होते. तसंच स्थानिक नगरसेविका वर्षाताई पाटील आणि अनेक महिला कार्यकर्त्या यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या. यावेळी टी-शर्ट वाटपाचा देखील कार्यक्रम करण्यात आला. सावरकर नगर वागळी स्टेट भाग आहे. या भागामध्ये भारतीय जनता पार्टीचे नेते हरी मेजर, आमच्या नगरसेविका वर्षाताई पाटील अशा सगळ्या या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून पुढचे 2 आठवडे वोट फॉर मोदी, नोट फॉर मोदी येणाऱ्या निवडणुकीमध्ये मोदींना प्रधानमंत्री करण्याकरता आपण मत पण द्या आणि सामान्यातल्या सामान्य माणसाच्या माध्यमातून आमच्या या डब्यामध्ये निधी पण द्या आणि आम्हाला पाठिंबा द्या. अशा प्रकारचं हे आमचं कॅम्पेन आजपासून सुरू झालं आहे. आणि या कॅम्पेनच्या माध्यमातून आम्ही असंख्य लोकांना सदस्य पण करून घेतलं. भारतीय जनता पार्टीचे सदस्य, सहानुभूतीदार, काही सक्रिय सदस्य अशा प्रकारचं हे कॅम्पेन आहे की ज्याचा उपयोग या भागामध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये निश्चितपणे आमच्या महायुतीला होईल. अन्न आणि औषध प्रशासन विभागातर्फे मुंब्र्यामध्ये कारवाई करून बनावट कोको पावडर बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करून सुमारे 25 किलो वजनाच्या 169 बॅग्स हस्तगत करण्यात आल्या आहेत. सदरच्या कोको पावडरमध्ये पामोलिन तेल, चॉकलेट फ्लेवर, कोको हस्क आणि कोको डस्टचं मिश्रण करून त्याचं उत्पादन केलं जात होतं. या कोको पावडर बनवण्यासाठी कोको बियाचा वापर करणं आवश्यक असताना ते न वापरता कोको हस्कचा वापर करून तसंच त्यामध्ये कोको बटर आवश्यक असताना पामोलिन तेलचा वापर करून ग्राहकांची दिशाभूल करून कोको पावडरचं उत्पादन केलं जात असल्याचं आढळून आलंय. सदरची कारवाई SK शेरे, सहआयुक्त कोकण विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त प्रमा राऊत, अन्न सुरक्षा अधिकारी D. शिंदे, श्रीमती अनन्या रेगे, VS शेजवळ आणि DD कांबळे यांनी केली.
कोको पावडरचा नमुना विश्लेषणासाठी पाठवण्यात आलेला असून अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नसल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. आवाज माझा पहा इन केबलवर 971 क्रमांकावर रोज रात्री 8 वाजता आणि यूज कॉड 18 वर 902 क्रमांकावर रोज रात्री 9 वाजता. मुंबईनंतर झपाट्यानं वाढणारं शहर म्हणजे ठाणे शहर. या शहराच्या लोकसंख्येप्रमाणेच या खासगी कंपनीच्या सर्व्हेमध्ये तर ठाण्यातील सर्वात महत्वाचा 3 हात नाका हा जगातील सर्वात जास्त वाहतुकीचा आणि वर्दळीचा रस्ता आहे. या नाक्यावरून 48 मार्ग निघतात. त्यामुळे सर्वात जास्त गर्दीचा वाहतुकीचा असा हा नाका आहे हे सिद्ध झाले. हा आहे ठाण्यातील 3 हात नाका. सर्वात मोठा सिग्नल आणि सर्वात जास्त वाहनांची आणि अपघातांची संख्या असलेला रस्ता. या नाक्यावरून किंवा या रस्त्यावरून एक्सप्रेस हायवे, LBS रोड, वागळे, मल्हार सिनेमा, रघुनाथ नगर, हरिनिवास, कोपरी स्टेशन, नितीन कंपनी, कल्याण भिवंडी रोड असे जवळपास 48 रस्ते निघतात आणि या रस्त्यावरील सर्वच गाड्या या नाक्यावरून ये जा करतात. त्यामुळे हा नाका सर्वात जास्त वाहतुकीचा, वर्दळीचा आणि गर्दीचा नाका आहे. यामुळे या नाक्यावर वाहतूक कोंडी, प्रदूषण तसंच अपघातांची संख्या वाढतीये. यासाठी जास्तीत जास्त वजनाच्या गाड्यांना या नाक्यावरून ये जा करणं बंद केलं गेलं पाहिजे. तसंच मुंबईकडे जाण्यासाठी किंवा येण्यासाठी पर्यायी मार्ग दिला गेला पाहिजे अशी मागणी या परिसरातील प्रवासी वर्गानं केली आहे. बाबा उद्या फी भरावीच लागणार. पैसे पाठवू कसे? सोपं आहे. TJSB मध्ये खातं आहे. हो आहे. गुड. एटीएम कार्ड आहे. आहे. मग पैसे इथल्या शाखेत टाका आणि त्याला कुठल्याही ATM मधनं काढायला सांगा. बँक नेटवर्कच्या कुठल्याही एटीएम मध्ये तुम्ही TJSBचे एटीएम कार्ड वापरू शकता. बाबा पैसे मिळाले. आता बँकिंग इज नो टेन्शन यार. आवाज माझा पहा आता YouTubeवर देखील. प्रभागात होणाऱ्या अतिक्रमणाची तक्रार दिल्याच्या अकस्सापोटी ठाण्यातील राष्ट्रवादीचे कुंदन गोटे यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या गुंडांच्या विरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी चक्की या गुंडास अटक करण्यात आली असून इतर साथीदारांचा शोध मुंब्रा पोलीस घेत आहेत. ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीतील मुंब्र्यातील प्रभाग क्रमांक 58च्या नगरसेविका सिंधू गोटे यांचं कार्यालय आहे. संजयनगर भागात असणाऱ्या या प्रभागात मोठ्या प्रमाणावर मोकळी जमीन आहे. या जागेवर चक्की नावाचा गुंड झोपड्या बांधण्याचं काम करतो. या ठिकाणी उभारण्यात आलेल्या झोपड्या पालिकेनं तोडल्यानंतर नगरसेविकेचे पती कुंदन गोटे यांच्यासह सुधाकर साळवी या कार्यकर्त्याला देखील धक्काबुक्की करण्यात आली. या प्रकरणी कुंदन गोटे यांनी मुंब्रा पोलीस ठाण्यामध्ये अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. महाशिवरात्रीनिमित्त शंकर मंदिरात दर्शनासाठी लोटली भक्तांची एकच गर्दी. वोट फॉर मोदी, नोट फॉर मोदी उपक्रमास ठाण्यात झाली सुरुवात आणि अन्न आणि औषध प्रशासनानं टाकलेल्या धाडीत जप्त केल्या नकली कोको पावडरच्या 169 बॅग्स. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास त्यांच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 साईल 1 आदर्श नगर समोर कोलबाड रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 977-350-3326. आमचा ईमेल ID avazmaza.tvnews@gmail.com. आवाज माझावरील एखादी बातमी पाहायची राहून गेली असल्यास YouTubeवरही ती बातमी तुम्ही पाहू शकता. तर मग उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनीत. तोपर्यंत नमस्कार.